नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, विशेषतः मुलींच्या पालकांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची न्यूज मी आत्ता घेऊन आलेलो आहे। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, मुलींसाठीची महत्त्वाची न्यूज। तुम्हा सर्वांना माहिती गेल्या अनेक वर्षांमध्ये ज्या वेळी शिक्षणाचा प्रश्न येतो त्यावेळी मुलींचे रिझल्ट मुलांपेक्षा हे अग्रगण्य असतात। पण काही आर्थिक अडचणीमुळे, काही प्रमाणातल्या लिमिटेशन्समुळे आजही आपलं अजून असं कल्चर आहे की मुलांना आपण साता समुद्रापार पाठवण्याची भूमिका घेतो। कधी लागेल तिथे पाठवू शकतो, शहरात पाठवू शकतो, पण मुलींच्या शिक्षणाची वेळ आली की आपण गावापाशी जवळ, तालुक्याच्या जवळ एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि त्यांना लिमिटेड मर्यादेमध्ये ठेवतो। हे बदलण्यासाठी राज्य सरकारने मुलींना शिक्षणामध्ये आरक्षण दिलं आणि त्याप्रमाणे मुलींना ज्या सवलती मिळाल्या त्याप्रमाणे मुली जास्त शिकायला लागल्या, जास्तीत जास्त मुली शिकायला लागल्या, कारण मुलींना फ्री शिक्षण केलं। बऱ्याच ठिकाणी मुलींना स्कॉलरशिपमधून ॲडमिशन स्पेशल वुमन्स कोटामधून, गर्ल्स कोटामधून दिले जातात आणि याचा परिणाम असा झाला की जवळपास 50,000 मुलींची संख्या ही अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान शिक्षणामध्ये वाढली। हे मी नाही सांगत आहे, हा डेटा सांगतोय आणि म्हणूनच याच्याच बेसिसवरती पुढची एक आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे मुलींसाठी आता आहे कमवा आणि शिका योजना। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, मुलींसाठी कमवा व शिका योजना। ही योजना कुणी घोषित केलेली आहे तर स्वतः आपले जे मंत्री आहेत ते म्हणजे चंद्रकांत दादा पाटील, माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री। ह्या चंद्रकांत दादा पाटलांनी ही बातमी त्या दिवशी सांगितली। ते ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीतर्फे आयोजित केलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात त्या ठिकाणी बोलत होते आणि त्या कार्यक्रमामध्ये चंद्रकांत दादा पाटलांनी असं सांगितलं की आता कमवा व शिका योजना हे आपण मुलींसाठी चालू करणार आहे। त्यामुळं ग्रामीण भागातल्या, सेमी रुरल एरियातल्या, अर्बन एरियातल्या ज्या मुली असतील की ज्या होतकरू आहेत, अभ्यासामध्ये फार अग्रगण्य आहेत, हुशार आहेत, पण वडिलांची परिस्थिती बेताची आहे, आर्थिक चणचण आहे, अशा मुलींसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। चंद्रकांत दादा पाटील काय म्हणत होते की मुलींना मोफत शिक्षण जेव्हापासून आपण दिलेलं आहे तेव्हापासून प्रतिवर्षी 50,000 ते 55,000 मुलींचं शिक्षण घेण्याचं प्रमाण वाढलं आहे। ही आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि म्हणूनच ह्याची पुढची सोय करावी लागेल। म्हणजे आता मुली जर शिक्षणामध्ये बाहेर पडत असतील, मोठ्या लेवलला तंत्र शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडत असतील, तर आता त्यांच्यासाठी अर्न अँड लर्न, कमवा व शिका अशा पद्धतीची योजना आपण त्या ठिकाणी आणतोय। त्यामुळं मुलींना सर्व प्रकारच्या सुविधा वसतिगृहात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापुरामध्ये मुलींसाठी मोफत सक्तीचे शिक्षण सुरू केले, त्या धर्तीवरती आता देशभरात मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जाणार। ही सुद्धा समाधानाची बाब। शाहू महाराजांचा विचार पुढे घेऊन जाता जाता ते योग्य पद्धतीनं कशी मांडायची हे चंद्रकांत दादांनी काढलेले त्या दिवशीचे महत्त्वाचे शब्द आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यापूर्वीच राज्य शिक्षणानं आपल्या कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिकवा योजना, अर्न अँड लर्नची स्कीम ही महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणारी एक महत्त्वपूर्ण योजना आहे। ही ऑलरेडी राबवली जाणारी योजना आहे। या अंतर्गत आता विद्यार्थी शिक्षणासोबतच विद्यापीठ किंवा महाविद्यालयामध्ये पार्ट टाईम काम करून आपला शैक्षणिक खर्च, उदाहरणार्थ फी, वसतिगृहातली फी, त्यानंतर पुस्तके, अशा स्वतःला लागणाऱ्या काही गरजू गोष्टींसाठी ते खर्च करू शकतात। त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटील कमवा आणि शिका योजनेअंतर्गत तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा बेनिफिट त्या ठिकाणी मिळणार आहे। योजनेचे प्रमुख उद्दिष्ट काय काय आहेत? उद्देश गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक मदत करणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे की आपण गरजू आहोत तर आपल्याला या गोष्टीचा, ह्या स्कीमचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। कोणासाठी आहे तर आर्थिकदृष्ट्या मागास, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी खरं तर ही योजना महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी काढलेली आहे। कार्यपद्धती कशी असणार आहे? विद्यार्थी महाविद्यालयातील ग्रंथालय, प्रयोगशाळा, कार्यालय किंवा इतर विभागांमध्ये दररोज 2 ते 3 तास काम करू शकतात। हे लर्न करत करत अर्न कुठे करायचं आहे तर महाविद्यालयांमध्ये किंवा विद्यापीठामध्येच करायचं आहे। बाहेर कुठेही काम करायला तुम्हाला पाठवणार नाही आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे। आपण आपल्या लायब्ररीमध्ये काम करू शकतो, लॅब्समध्ये काम करू शकतो किंवा आपण तिथेच कुठेतरी आपल्या कॅम्पसमध्ये जी आपली सायन्सच्या ॲक्टिव्हिटीची रूम असते
तिथे आपण काम करू शकतो. त्या माध्यमातून तुम्हाला अर्न अँड लर्नचे फायदा मिळणार आहे. आर्थिक मदत कशी करणार आहे, तर काम केलेल्या तासांच्या आधारे विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून मानधन मिळते, ज्यामुळे शिक्षणाचा खर्च मुलांचा भागला जातो. नवीन उपक्रम मुलींसाठी आता चंद्रकांत दादांनी परवा दिवशी सांगितलं की मुलींसाठी ही योजना आम्ही नव्यानं अजून चालू करतोय, तर दर महिन्याला 2,000 रुपये आम्ही त्यांना देणार, अशा पद्धतीचं नियोजन आहे. आणि 2,000 म्हणजे कदाचित आपला मेसचा खर्च भागू शकतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे पालकांकडून पैसे घ्यावे लागणार नाहीत, तुम्हीच तिथे 2 तास मदत करून स्वतःचा खर्च स्वतः भागवू शकता. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मुलींसाठी काही प्रमुख अजून माझ्याकडे स्कॉलरशिपच्या योजना आहेत आणि त्या कोणकोणत्या आहेत याकडे जरा लक्ष द्या. पहिली आहे AICTE प्रगती शिष्यवृत्ती, म्हणजे मान्यताप्राप्त संस्थांमध्ये तांत्रिक शिक्षण म्हणजे अभियांत्रिकी व डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि डिप्लोमा घेणाऱ्या मुलींसाठी या दरवर्षी 50,000पर्यंतची मदत मिळते. जर तुम्ही मुली असाल आणि तुम्ही इंजिनिअरिंगला शिकताय किंवा डिप्लोमामध्ये शिकताय, तर तुम्ही AICTE या स्कॉलरशिपचा फॉर्म भरा. तुम्हाला दरवर्षी किमान 50,000पर्यंतची मदत त्यातून होणार आहे. त्यानंतर दुसरी योजना मुलींसाठी कोणती आहे बघा, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती. महाराष्ट्रातल्या मुलींसाठी 8वी ते 10वीमध्ये शिकणाऱ्या VJNT कॅटेगरी आणि OBC प्रवर्गातील मुलींसाठी महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे. जर तुम्ही 8वी 9वी 10वी या 3 वर्गात शिकत असाल आणि तुम्ही जर VJNT आणि OBC कॅटेगरीमध्ये असाल, तर तुमच्यासाठी सावित्रीबाई फुले ही स्कॉलरशिपची योजना त्या ठिकाणी आहे. तिसरी योजना मुलींसाठी कोणती आहे, इंदिरा गांधी एकल मुलगी शिष्यवृत्ती. पालकांची एकुलती एक मुलगी जर असेल आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही इंदिरा गांधी एकल मुलगी शिष्यवृत्ती ही UGC द्वारे ही योजना राबवली जाते. ही सुद्धा योजना तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना, महाराष्ट्र राज्याची ही आदिवासी धारक मुलींना उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण देणारी ही सुद्धा महाराष्ट्र शासनाची योजना आहे. त्यानंतर बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती 9वी ते 12वीमध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक समुदायातील मुलींसाठी ही त्या ठिकाणी योजना आहे. आणि शेवटची दिशा शिष्यवृत्ती योजना 6वी ते 10वीमध्ये शिकणाऱ्या मुलींसाठी आहे. मुलींनो आणि पालकांनो, जर ह्या योजनेचा तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. महाराष्ट्र राज्याच्या या महत्त्वाच्या निर्णयांकडे तुम्ही आनंदाने पुढे जाऊ शकता. या कुठल्याही स्कॉलरशिपची माहिती तुम्हाला अजून माहिती हवी असेल डिटेलमध्ये आणि स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचे असतील, तर पुढची माहिती काय, प्रोसेस काय, याच्यासाठी आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. दिलेल्या स्क्रीनवरच्या नंबरवरती तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही तुम्हाला या योजनेअंतर्गत कशी स्कीम मिळवून द्यायची याबद्दल तुम्हाला माहिती देऊ. त्याचबरोबर आमची विद्यासेतू कन्सल्टन्सी आपल्या मुलांना 12वी नंतर डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा नीट झालं आहे आणि मेडिकलला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुम्हाला ॲब्रॉडला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा नक्की कुठे मी ॲडमिशन घेऊ याबद्दलच्या डिटेल्स तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीला कन्सल्ट करा. त्याचबरोबर जर तुमचं इंजिनिअरिंग तुम्ही पासआउट आहे, फार्मसी पासआउट आहे, पण हातामध्ये तुमच्या जॉब नाही आहे, तुम्ही जॉब सर्च करताय, तरीसुद्धा आमच्या विद्यासेतू कन्सल्टन्सीला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हाला इंटर्नशिप आणि जॉब मिळवून देण्यासाठी पण प्रयत्न करू. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.